पण 16 सोबतच लोकस्वराज्य न्यूज चॅनलचा शुभारंभ या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झालेला आहे। लोकस्वराज्य आंदोलन या ठिकाणच्या शोषणमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी काम करते। सोबतच अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा विषय असेल, शैक्षणिक अधिकाराचा विषय असेल, अन्याय अत्याचाराचा विषय असेल, या ठिकाणच्या समाजातल्या शेवटच्या माणसाला माणूस म्हणून जगताना ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीची अंमलबजावणी होण्याच्या अनुषंगानं रस्त्यावर गेली अनेक वर्ष काम करत आहे। कार्यकर्ते जेव्हा काम करतात त्या कामाचं जे काही मोजमाप आहे, त्या कामाच्या पाठीमागं उभं टाकलेला जो काही समाज आहे, साहित्यिक असतील, विचारवंत असतील, पत्रकार असतील, दानशूर लोक असतील, कार्यकर्त्याचं कुटुंब असेल, ह्या सगळ्यांचा एक कृतज्ञता सोहळा म्हणून आम्ही या वर्धापन सोहळ्याकडे पाहतो। या वर्धापन सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या विचारवंतांनी, अभ्यासकांनी लोकस्वराज्य आंदोलनाच्या वाटचालीचा एक आढावा या ठिकाणी घेतलेला आहे आणि भविष्यामध्ये कशा पद्धतीचं तुम्ही काम केलं पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केलेली आहे। त्या अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाचा लढा तीव्र करण्याचा आणि हा विषय कमी कालावधीमध्ये समाजाच्या पदरात पाडण्यासाठीचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे। सर, हा जो वर्धापन सोहळा होता, आजचा कितवा वर्धापन सोहळा होता? आज लोकस्वराज्य आंदोलनाचा साधारणतः 23वा वर्धापन सोहळा होता। तर या ठिकाणी आपण 23 वर्षामध्ये समाजासाठी अनेक लढलात, याबद्दल थोडक्यात सांगा आणि यानंतरची पुढची भूमिका तुमची काय आहे याविषयी काय? आजपर्यंत आम्ही ज्या प्रश्नांच्या अनुषंगानं लढत आलेले आहोत ते प्रश्न सुटलेत असं अजिबात नाही। ते प्रश्न सोडवण्यासाठीची लागणारी जी काही ताकद आहे, आमच्याकडं लागणारा जो काही अनुभव आहे, समाजमन जे काही तयार झालेलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र सरकारच्या समोर जो काही प्रस्ताव आहे अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा, या लढ्याला येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने यश येईल। या लढ्याची पार्श्वभूमी तयार होण्यासाठी, हे वातावरण तयार होण्यासाठी कार्यकर्त्यांनी जो काही आजपर्यंत संघर्ष केलेला आहे, जी काही किंमत मोजलेली आहे, ती खऱ्या अर्थानं आता कामाला येते। आजचं हे चित्र आहे। या ठिकाणी आज समाज जरी या ठिकाणी कमी आलेला तरी पण या ठिकाणी जे डोके आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे जे मार्गदर्शन करणारे आहेत, जे की त्यांच्या गावात जाऊन हे मार्गदर्शन करतील। तर आपण या ठिकाणी जे समाज आपल्या इथं आला नव्हता किंवा त्यांना हे मार्गदर्शन आपलं जायला पाहिजे, तळागाळातील त्यांना काय मार्गदर्शन करणार आपण? या वर्धापन सोहळ्यासाठी कार्यकर्त्यांनी 2 दिवसात तयारी केलेली आहे। काही निवडक लोकांना पत्रिका देऊन, याला तर खरं म्हटलं निमंत्रितांचं हे वर्धापन सोहळ्यासाठीचा कार्यक्रम होता। निमंत्रितांनाच निमंत्रित केलेलं होतं असं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जेव्हा आम्ही हाक देतो, तयारी करतो, तेव्हा हजारो समाज रस्त्यावर येतो। हे समाजालाही माहीत आहे आणि सगळ्या सरकारला, माध्यमांना, सगळ्यांना माहीत आहे।